मित्रांनो, कशी झाली आहे मासवडी कमेंट्समध्ये नक्की सांगा. या जेवायला. हाय फ्रेंड्स, तर आज 31 आहे. तर आज भागवत एकादशी आहे, पुत्रदा एकादशी आहे. तर त्यामुळे आपल्याला आज नॉनव्हेज काय बनवता येणार नाही आहे. तर त्यासाठी आम्ही आज ठरवलं की मासवडी करायचं. मासवडी आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करतोय. तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा. इथे शेंगदाणे घेतले आहे थोडे भाजून, खोबरं आहे ते खिसून घेतले आम्ही. इकडे 2 कांदे घेतले, ते बारीक कट करून घेतलेले आहेत. तुम्ही उभा पण करू शकता, पण आम्ही थोडे आडवे घेतले. आणि यामध्ये धने आहेत, लसूण पण घेतलेला आहे थोडं, त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. इकडे बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आणि इकडे थोडेसे तीळ घेतले, त्यामध्ये आपण खसखस टाकलेली आहे. आता हे मंद आचेवरती आपण चांगलं त्याला भाजून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं जिन्नस जे आहेत ना, ते सगळं आता आपल्याला लालसर थोडंसं कलरमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याचं आपल्याला सारण करायचं आहे मासवडीसाठी. हे पण आता आपण थोडंसं भाजून घेऊ. आता इकडे कांदा घेतलाय मी, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे थोडंसं लालसर तळून घेते. काय ग पिल्लू, काय पाहिजे तुला? हा, मासवडी खायची? हा. आता यामध्ये मी खोबरं पण घेते थोडंसं लालसर भाजून. आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती. हा. आता यामध्ये आपण सगळे मसाले टाकतोय. आधी हळद टाकून घेतोय. आता हे घरचाच मसाला आहे. धना पावडर टाकून घेतोय आपण यामध्ये. हा पण एक काळा घरगुती मसाला आहे, तो आपण टाकून घेतोय. आणि कांदा लसूण मसाला एक आपण टाकून घेतो यामध्ये. आणि मिरची पावडर टाकते. तर आमच्या घरामध्ये जास्त तिखट लागत नाही आहे, तर आम्ही थोडंच हे करतोय. जास्त तिखट नको, लहान मुलांना पण आवडते ना. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सारण होतं आपलं. हा बघा आमचा शंभू काय करतोय, फ्रीजवरतीच उभा राहतोय बरं का मुलगा. हेलो गाइस, आज मेरी काकी और मेरी मम्मी मासवड़ी बना रही है. तो पूरा ब्लॉग जरूर देखना और लाइक करना. हे पहा, असं सारण आता झालेलं आहे रेडी. काय माऊ काय करतेय? काय तर आज 31 डिसेंबर म्हणलं काहीतरी पार्टी होऊन जाईल, पण आता आज एकादशी आल्यामुळे काय आता मासवडीचं नियोजन केलंय. बघूया आता कशी मासवडी बनवतात, कशी लागते. अजून काय खाल्लेली नाही पहिले कधी. बघूया आता. म्हणतात बस रस्सा मटणासारखा लागतो, चिकन सारखा रस्सा लागतो. बघ आता व्हेज, आज व्हेजच खायला भेटणार आहे. हो, आज व्हेजच आहे. आता आपल्याला इथे मासवडीचा रस्सा करायचा आहे. त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, डाळ घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर इकडे आता आपलं खोबरं मी तळून घेते. हा 2 पद्धतीने बनवणार आहे. एक तळून आणि एक आपलं बेसन पीठ हाटून वगैरे करतात ना, ती प्रोसेस त्या टाईपमध्ये आता करणार आहे आम्ही. आणि करायला बघा आम्ही 3 जावा आहेत. आता पाहूयात आपली कशी होते रेसिपी ही. आता यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे आम्ही. हे मळून करणार आहे. जे की ते तळून करतात ना, ती प्रोसेस आम्ही आता करतोय. यामध्ये आता हळद टाकलेली आहे आपण. मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. लाल तिखट आता टाकायचं आहे, ते पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण. हा मग तसं पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता इथे घट्टसर असं पिठाचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. आता इकडे भात लावायचं चाललेलं आहे. आता तांदूळ आम्ही धुवून घेतोय. बघा शंभू दादाची इथे गाडी.
माऊ चांगली आमची गाडी मागे फिरते. ओए क्या हुआ ये शंभू दादा, ये क्या हो गया? ठोक गई? ऐसे ठोकता है क्या? आता हे असे झालेलं आहे आता आपलं पीठ मळून. तर आता याचे 2 आता हे आपण 15 मिनिटासाठी असं ठेवून देऊया. आता इकडे आपण तेल गरम करायसाठी ठेवूयात तळण्यासाठी. आता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे. तर आपण आता याचं चपातीसारखं लाटून घेऊया. त्याला थोडंसं नॉर्मल तेल लावलेलं आहे वरती. आता आपण हे सारण बनवलेलं आहे. आता यावरती आपण सगळं सारण पसरून घ्यायचं. छान आहे. आम्ही फर्स्ट टाइमच ट्राय करतोय. असं तर रोल करून घ्यायचं आपल्याला. आता हे चाकूनी आपण कट करून घेऊ. पहा असा शेप देऊन घ्यायचा आपल्याला. म्हणजे तो होतोच. मासवडीचा साखर दिलेला आहे. आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊया. लाल कलरवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्ही नॉर्मल थोडी हाय ठेवू शकता, मीडियम साईजमध्ये. सेम भाकरवडी टाईपच दिसत आहे. चितळे बंधू भाकरवडी स्पेशल. शंभू कशी लागतीये ही मासवडी? आवडली का तुला? एक नंबर ना? नक्की ना? रस्सा करायचं चाललंय. यामध्ये तेल टाकले. तेलामध्ये जिरी मोहरी टाकून घेतोय. यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला. आता घरातले आपले घरगुती मसाले यामध्ये टाकायचे. लाल तिखट, हळद, थोडंसं आम्ही चिकन मसाला पण टाकलाय. कांदा लसूण मसाला टाकलाय. आता वाटण मग आपण वाटलेलं ते आता यामध्ये टाकून द्यायचं. आणि वाटण आहे ना त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचे. खूप छान रस्सा लागतो याचा. आम्ही तर फर्स्ट टाइम ट्राय करतो. एकदा आम्ही मावशीकडे खाल्ल्या होत्या, खूप सुंदर केल्या होत्या तिने. पण आम्ही घरी तर हा पहिल्यांदाच ट्राय करतोय. तुम्ही कोणत्या प्रकारे कसा मसाला करता हे पण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इथे आता आपला रस्सा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला दुसरी पद्धतीचं बनवायचे मासवाडी. त्यासाठी मी मिक्सरला हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय, जिरं टाकलंय आणि हळदी टाकलेली आहे. तर आता आपण ह्याचं बेसन वगैरे बनवून घेणार आहोत. हे आता मी बारीक करते मिक्सरला. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकले. आता ह्याच्यामध्ये मी जिरं टाकते, मोहरी टाकून घेते आणि हे जे आपण वाटण काढलेलं आहे तर यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. आता आहे चांगलं. आता आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. आता याला चांगलं
उकळी येऊन द्यायची, यासाठी मी पाणी टाकत आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन आपलं हटवून घ्यायचं आहे. आता इथे पाण्याला आपले चांगले उकळे आलेले आहे. तर यामध्ये आता आपल्याला बेसन पीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे वाफेवर. आपलं झालेलं आहे बेसन रेडी. आता यामध्ये मी गरमच बेसन घेतलेलं आहे. तर त्यावरती मी मसाला असा गरम पाण्याचा थंड पाण्याचा हात लावून तो आता मी मसाला सगळीकडे पसरून घेत आहे. आणि आपल्याला हा आकार द्यायचा आहे माशासारखा, त्यामुळे त्याला मासवडी असे बोलतात अशी माझी मावशी सांगत होती. पहा कशी करते मी पहिल्यांदाच. त्याला मूट करेल ना. तुम्हाला खूप लहान मुलांचा आवाज येत आहे. खूप मस्ती करत आहे, धिंगाण करत आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचे डिस्टर्ब होईल. कोणी पाणी दे ना. पपम पपम बबम बबम बबी बाबा कडम कडम. कशी झाली मित्रांनो, जमले का आम्हाला कमेंट करून सांगा. बघा आम्ही तर अशी बनवलेली आहे. चला आता आम्ही इथे भाकरी करून घेतो आहे. ए भूक लागली का रे तुम्हाला? काकी हा. कधी बनणार? आम्हाला लई भूक लागली आहे. आज मासवडी बनवली आहे ना. हो सगळ्यांनी मिळून तर पटकन द्या, मला लई आवडती ती. बरं बरं ठीक आहे. झालं, खाते फर्स्ट टाइम खातोय ना. ठीक आणि आहे. आम्ही तळलेली पण खाल्ली. छान लागली ना, आवडली ना तुला? हा हो आता रस्सा आणि भाकरी बरोबर खायची बरं का, चुरून भाकरी खायची. हा. ओके तुम्हाला देते थँक्यू. आम्ही. या मंडळी जेवायला. आता फायनली आमचं आता मासवडीचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही जेवायला सगळे बसणार आहोत. तर या तुम्ही पण जेवायला.